हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत. मग आता जिल्हा परिषदेची जाहिरात कधी येणार तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झेडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आता सेवा प्रवेश नियम म्हणजे काय त्याची माहिती मी तुम्हाला आधी देतो. की सेवा प्रवेश नियममध्ये ना वयाची पात्रता याची माहिती दिलेली असते, शैक्षणिक पात्रता काय लागेल याची माहिती दिलेली असते. त्याचबरोबर जी प्रमोशन असतं ते कोणत्या प्रमाणात केलं जाणार आहे याची माहिती दिलेली असते. आता मी सकाळी एक व्हिडिओ टाकलेला आहे पहा, की आरोग्य शेवटचे नवीन सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत. आता ते जे आरोग्य शेवटचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाले ना ते जिल्हा परिषदेमधील म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जे आरोग्य शेवट पद आहे त्यांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच आता ग्रामसेवकचे सुद्धा होतील, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे सुद्धा सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होतील. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढी पदं आहेत ना, विस्तार अधिकारी असेल, सगळेच विस्तार अधिकारी आहेत, लिपिक आहेत, त्या सगळ्यांचे सेवा प्रवेश नियम टप्प्याटप्प्यात प्रसिद्ध होतील. आणि मग जाहिरात कधी येणार आहे माहीत आहे का? तर आत्ता जर तुम्ही विचार केलात तर 15 जानेवारीपर्यंत महानगरपालिकेची आचारसंहिता आहे आणि जिल्हा परिषदेची सुद्धा आता आचारसंहिता असणार आहे. म्हणजे साधारणपणे 31 जानेवारीपर्यंत सगळ्या ह्या निवडणुका होऊन घ्यायच्या आहेत असे आदेश माननीय कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्यामुळे 31 जानेवारी 2026पर्यंत ही कोणतीच जाहिरात येणार नाही. परंतु फेब्रुवारी 2026 नंतर कधी पण जिल्हा परिषदेची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, ग्रामसेवक आहे, आरोग्य सेवक आहे, लिपिक आहे, त्याच्यानंतर ए-एन-एमची जी पदं भरली जातात, ए-एन-एम खास ए-एन-एमसाठी आहे, जी-एन-एमवाल्यांना तिथं संधी नसते. म्हणजे आरोग्य सेविका ए-एन-एम त्यांची पदं भरली जाणार आहेत. सगळे विस्तार अधिकारी आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढी पदं भरली जातात ना त्या सगळ्या पदांची जाहिरात ही फेब्रुवारी 2026 नंतर कधीही येऊ शकते. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. अभ्यासात लागा. जे कोणी जिल्हा परिषदेची तयारी करत असतील त्यांनी जोमाने अभ्यास करा. फेब्रुवारी 2026 नंतर कधीही जाहिरात येऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.